उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. राहुरी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, पिंपरी, उंबरे, ब्राह्मणीसह विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि चिंता लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसंदर्भात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शेतकऱ्यांच्या भावना आणि अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्याचं सांगितलंय. तसेच संबंधित आमदारांची बैठक घेऊन त्यानंतर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आमदार अक्षय कर्डिले यांच्या समर्थकांकडूनही सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत असून तांदुळवाडी, पिंपरी, उंबरे आणि ब्राह्मणी परिसरात शेतकरी स्वतः कर्डिले यांना भेटले होते. त्यांच्या विनंतीनुसारच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दोन्ही आमदार आता भाजपमध्ये असले तरीही त्यांच्या समर्थकांमध्ये या बैठकीच्या श्रेयावरून सोशल मीडियात चुरस दिसून येते. कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्याच्या भूमिकेला अधोरेखित करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. मात्र या राजकीय श्रेयवादातून दूर राहून बाधित शेतकरी वेगळीच भूमिका मांडताना दिसत आहे. श्रेय कोणीही घ्या, पण आमच्या सुपीक जमिनी वाचवा, आम्हाला न्याय द्या, अशी अपेक्षा व्यक्त करत ते दोन्ही आमदारांसह शासनाकडून सकारात्मक निर्णयाची वाट पाहत आहेत. उद्या होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होतो का, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलेलं आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.